तर पोट्टो आज भेटलो ना आपण गौरवभाऊच्या लहान भावाले म्हणजेच की गौरवभाऊचा भाचा. थांबा थांबा असं नाही सगळं दाखवत तुम्हाला पहिलेपासून कसं काय. तर बघा तुम्ही तर काय म्हणता पोट्टो कसं काय सकाळी सकाळी उठला आंघोळ वगैरे करून टाकली तेवढं त्याला गौरवभाऊचा कॉल. गौरवभाऊ म्हणे आज काही झालं तरी आपल्याला साक्षीसोबत जायचंच आहे म्हणे. चल ना म्हटलं बाई मी सोडून देतो म्हटलं तुला कुठं जायचं साक्षीसोबत. तर गौरवभाऊने साक्षीबद्दल सांगितल्यावर आपण काय ऐकतो का काढली ना आपली गाडी चिंग जातो म्हटलं तर 120च्या स्पीडनं घेतो गौरवभाऊला साक्षीजवळ होतो डायरेक्ट. गौरवभाऊला घरी घ्यायला चाललो तर गौरवभाऊ सापडले बायपासवर आलेल्या त्यानं ब्लॉकमध्ये नमस्कार केला. मी म्हणलं अशी नमस्कार किती करतो म्हटलं दिवसातून. अबे म्हणे साक्षी समोर रोजच नमस्कार करतो म्हणे. चल दे म्हटलं मस्त आहे म्हटलं तुझी जिंदगी. गौरवभाऊला घेऊन घेतलं सोबत राहिली तिकडे साक्षी इकडे भाचेला सांगलं गौरवभाऊ ना गौरवभाऊ म्हणे भाचेला आपल्याला सोबत वागवायचा म्हणे 1 घंटा मिळलं घेणं म्हटलं सोबत आपण फिरू म्हटलं त्याच्यासोबत आता इकडे तिकडं. गौरवभाऊच्या भाच्याला चॉकलेट वगैरे घेऊन दिला. गौरवभाऊला मी एकच प्रश्न विचारला का तेव्हा भाचालीच गोरा आहे म्हटलं तू कोण एवढा सावळा आहे म्हटलं. अरे म्हणे काय सांगू म्हणे तुले साक्षी प्रेमात पागलच तेवढा झालो म्हणे मी. इकडे आता गौरवभाऊच्या त्याच्या भाच्याचं प्रेम वेगळंच चालू होती. इकडे बाळाभाऊची अलगच गोष्टी चालू होती. बाळाभाऊ आता भाजीपाल्याचं दुकान टाकून देतो म्हणे लावून टाक म्हटलं भाजीपाल्याचं नाहीतर आपला कमबॅक दाखवायचा म्हटलं तर पुऱ्या गावाली. गौरवभाऊच्या भाच्याला सोडून दिलं घरी तिथून आलो डायरेक्ट राम मंदिर मिनिटला ब्लॉग बिझनेस कंप्लीट करून टाकतो म्हटलं ठीक आहे पुढे आजचा ब्लॉग मध्ये कंप्लीट करतो. चला भेटू उद्या ब्लॉग मध्ये. सध्यासाठी बाय बाय. शेवटी आपल्याला फॉलो करा.